Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मणक्यांचे विकार आणि त्यावरती असणारे आधुनिक दुर्बीण लेझर आणि रोबोटिकचे उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर विशाल चौधरी सर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर विशाल चौधरी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. खास करून मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आणि त्याचप्रमाणे डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे मणक्यानं आलेला बाग सरळ करण्याचं जे टेक्निक आहे ह्याविषयीचं विशेष प्रशिक्षण त्यांनी सिंगापूर या ठिकाणून संपादन केलं. ही जी मणक्यांच्या शस्त्रक्रियेमधली नवीन टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये दुर्बिणीचे उपचार आहेत, मायक्रोस्कोपचे उपचार आहेत किंवा रोबोटिकचे उपचार आहेत आणि त्याच अनुषंगाने डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजेच असणाऱ्या पाठीच्या मणक्याचा बाग काढण्याचे जी शस्त्रक्रिया आहेत ह्याचा फायदा भारतातील रुग्णांना असते. ते भारतात परतले आणि विशेष करून ते सध्या नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं वाटतं की नोबल हॉस्पिटल हडपसर पुणे या ठिकाणी आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या मणक्यांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला दुर्बीण लेझरचे उपचार आहेत आणि त्याचप्रमाणे रोबोटिकचे उपचार आहेत. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष करून सांधेदुखी ज्याच्यामध्ये संधिवात गुडघेदुखी आहेच, पण मणक्यांच्या विकारांसाठी म्हणजे स्लिप डिस्क, सायाटिका, स्पायनल कॅनल स्टेनोसिस, स्पॉन्डिलायटिसचे रुग्ण आहेत, फ्रॅक्चर्स आहेत मणक्यांची किंवा खास करून मणक्यांचा टीबी आहे, मणक्यांना आलेला बाक आहे, पाठीला आलेला बाक आहे, कुबड ज्याला म्हटलं जातं, किंवा विविध स्वरूपाच्या मणक्यांच्या विकारांच्या रुग्णांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला 50% कन्सल्टेशनमध्ये सूट असणार आहे, 30% आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये सूट आहे आणि विशेष करून मणक्यांवरील जे नवीन स्वरूपाचे उपचार आहेत त्यामध्ये सूट ठेवण्यात आलेली आहे, सवलत ठेवण्यात आलेली आहे. तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात हे नोबल हॉस्पिटल पुणे यांचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये सवलत आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. सर, अर्थातच या अनुषंगाने मणक्यांच्या विकारांकडे वळत असताना ठिकाणी एक सुंदर मॉडेल आणलेलं दिसतंय. आधी आम्हाला मणक्यांच्या विकारांविषयी सांगा. एक स्पाइन सर्जन म्हणून किती कोणकोणते कॉमनली आजार आपल्याकडे घेऊन रुग्ण येतात, काय सांगता येईल? सर्वप्रथम आपण हे मॉडेल समजून घेऊयात. यामध्ये कणा किंवा स्पाइन यामध्ये एकत्रितपणे 33 मणके असतात, ज्यामध्ये मानेचे 7, पाठीचे 12, कंबर किंवा लंबर स्पाइनचे 5 आणि माकड हाडाचे 5 असे एकूण 33 मणक्यांची रचना या पाठीच्या कण्यामध्ये असते. प्रत्येक मणक्यांमध्ये एक सॉफ्ट किंवा कुशनसारखा भाग असतो, ज्याला आपण गादी किंवा डिस्क असेही म्हणतो. तर मणक्यांच्या आजाराविषयी वळतात ज्या वेळेला ही डिस्क काही कारणास्तव मागे सरकली जाते त्यावेळेला आपण स्लिप डिस्क किंवा शायटिका या पेशंटला झाले असे म्हणतो, जे आपल्याला या मॉडेलवरती या ठिकाणी रेड मार्क म्हणून दिसून येत आहे. तसेच स्लिप डिस्कचा आजार हा कमरेमध्ये मानेपेक्षा जास्त कॉमन आहे. स्लिप डिस्क सोबतच डिस्क बल्ज आहे, काही वेळेला डिस्क प्रोट्रुजन्स आहेत, स्पॉन्डिलोलायसिस आहे, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, स्पायनल कॅनल स्टेनोसिस आणि ऑस्टिओपोरोटिक किंवा हाडाच्या ठिसूळतेमुळे होणारे मणक्यांचे फ्रॅक्चर्स हे सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये आजकाल प्रामुख्याने दिसून येतात. माझ्या मणक्याचा त्रास म्हणजे मला कमीत कमी 15 दिवस अगोदर होता. मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मी हप्ता ऍडमिट होतो, पण तिथं बी काय माझा उपयोग झाला नाही. शेवट मी नोबल हॉस्पिटलला आलो. नोबल हॉस्पिटलमध्ये मला डॉक्टर चौधरी साहेब यांनी माझं ऑपरेशन करून मला तिसऱ्या दिवशी बरं वाटलं आणि मला सोडण्यात आलं. माझं ऑपरेशन एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे. सध्या मी उठून बसून सगळं व्यवस्थित काम करू शकतो. सर, अर्थातच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न स्लिप डिस्क विषयी आहे, कारण तो शब्द सगळ्यात कॉमन आहे. बहुतांशी सगळ्यांना माहिती असतं स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायटिस शब्द हे सारखे ऐकलेले असतात, सायाटिका सुद्धा. तर हे नक्की काय आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि कशा रीतीने ह्याची लक्षणं असतात, काय सांगता येईल? स्लिप डिस्कमध्ये पेशंटला प्रामुख्याने कमरेपासून दुखणं सुरू होतं आणि तेच दुखणं अगदी पायापर्यंत, पायाच्या बोटांपर्यंत कधी कधी जातं. त्या दुखण्यासोबतच पेशंटला पायामध्ये येणाऱ्या मुंग्या किंवा वेगळ्या प्रकारची करंटसारखी लक्षणं आणि तसेच पायामध्ये येणारा बजीरपणा हा सुद्धा बऱ्याचशा पेशंटमध्ये दिसून येतो. तसेच मानेमध्ये जर हा स्लिप डिस्क नावाचा त्रास असेल किंवा आजार असेल तर तो मानेचा त्रास मानेपासूनच हातांच्या नसांपर्यंत पूर्ण हातांमध्ये वेदना जातात, पूर्ण हातांमध्ये बधिरपणा आणि मुंग्या सुरू होतात. तसेच मणक्यांची झीज होण्याची बरीचशी कारणं दिसून येतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने डिस्क डिजनरेशन किंवा स्पॉन्डिलोलायसिस या प्रकारच्या सुद्धा समस्या सुरू होतात. त्यासोबतच जर मणके एकमेकांवरती पुढे सरकायला लागलेत तर त्याला आपण स्पॉन्डिलोलिस्थेसिस
असेही म्हणतो. आणि लंबर कनाल स्टेनोसिस आणि तसेच मणक्यांच्या झिजेमुळे होणारे, ठिसूळपणामुळे होणारे फ्रॅक्चर्स हे सुद्धा दिसून येतात. 1 वर्षापासून मला कमरदुखीचा त्रास सुरू झाला. जास्त वेळ मी बसू शकत नव्हते व उभी सुद्धा राहू शकत नाही. पुणे येथे नोबेल हॉस्पिटलला मला डॉक्टर विशाल चौधरी यांच्याकडे आणले. डॉक्टर विशाल चौधरी यांनी लॅप्रोस्कोपिक सर्जरी यामध्ये कमी टाके असतात याबद्दल सांगितले. त्याप्रमाणे माझे ऑपरेशन काही कॉम्प्लिकेशन न होता यशस्वी केले. ऑपरेशन नंतर लगेचच माझे दुखणे थांबले व 2-3 दिवसातच मी उभी राहून चालायला लागले. डॉक्टर विशाल चौधरी यांचे मी खूप आभारी आहे. ते तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची मानपाट कंबरदुखी असो, आपण निराश होऊ नका. सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आणि विशेष करून पुढील 1 महिना शिबिर असणारे मणक्यांच्या रुग्णांसाठी, म्हणजेच मानपाट कंबरदुखीचे रुग्ण, स्लिप डिस्क सायटिकाचे रुग्ण आणि त्याचबरोबरीने सांधेदुखीचे सुद्धा रुग्ण, ज्यांना गुडघेदुखी आहे किंवा खुब्याची सांधेदुखी आहे, हिप जॉईंट एव्हियन आहे, त्यांच्यासाठी सुद्धा शिबिर असणारे, ज्या अंतर्गत आपल्याला 50% सवलत आहे, खास करून कन्सल्टेशनमध्ये, आणि त्याच पद्धतीने इन्व्हेस्टिगेशनमध्ये 30% सवलत आहे. आणि जे उपचार आहेत, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, रोबोटिक्सचे उपचार आहेत, ह्यामध्ये सुद्धा सवलत असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच माझा पुढचा प्रश्न आहे की स्लिप डिस्कचे रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण उपचारांची दिशा कशी ठरवता, काय काय तपासण्या केल्या जातात? ऑलमोस्ट 80% लोकांना ऑपरेशनची गरज भासत नाही. ज्या ठिकाणी स्लिप डिस्क आहे त्याच ठिकाणी आपण दुर्बिणीच्या सहाऱ्याने किंवा एक्सरेच्या सहाऱ्याने त्याच ठिकाणी इंजेक्शन देऊन पेशंटच्या पायाच्या किंवा हाताच्या वेदना कमी करू शकतो आणि पेशंटला खूप चांगला रिलीफ मिळतो. तसेच पुढे जर पेशंटला याही थेरपीने फरक पडत नसेल तर काही पेशंट्सला दुर्बिणीद्वारे किंवा लेझर आणि एंडोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून अतिशय चांगल्या प्रकारे जी स्लिप डिस्क झालेली आहे ती छान प्रकारे बाहेर काढता येते आणि पेशंटला एंडोस्कोपीद्वारा अगदी चांगल्या प्रकारे कमीत कमी काप्यातनं ती शस्त्रक्रिया करून कमीत कमी वेदना देऊन खूप छान प्रकारे रिझल्ट्स देता येतात. तर आपण हेच एक पेशंट आपले बघूयात ज्यांचे लेझर किंवा एंडोस्कोपीने स्लिप डिस्कचे ऑपरेशन झालेले आहेत आणि नेक्स्ट डेला त्या पेशंट अतिशय चांगल्या प्रकारे कुठलाही आधार न लागता चालू शकत आहेत. तर साधारणतः मला 1 वर्षापासून माझ्या मणक्याचा खूप मला त्रास जाणवत होता. इतका त्रास की मला उठता बसता सुद्धा येत नव्हतं. तर डॉक्टर विशाल चौधरी नोबल हॉस्पिटल यांची मी गाठ घेऊन त्यांना ते माझे दाखवली मणक्याचं. तर त्यांनी कमीत कमी टाके घेऊन माझे ऑपरेशन एकदम सक्सेसफुल केले. ते मणक्याचं छोटंसं ऑपरेशन करून त्यांनी माझं ते व्यवस्थित पायचा उठता बसायला मला थोडंफार यायला लागले. मला आवर्जून सर्वेक्षकांना सांगायचं की आता मणक्यांवरील शस्त्रक्रिया अतिशय सुरक्षित आणि आरोग्यदायी झालेल्या आहेत, कारण या ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान वापरता येतं, ज्याच्यामध्ये विशेष करून दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीचे उपचार आहेत, मायक्रोस्कोपचे आहेत, रोबोटिक्सचे उपचार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे आज ह्या रुग्णांवरती आपल्याला लक्ष ठेवता येतं. त्यामुळे कितीही गुंतागुंतीची मणक्यांवरील शस्त्रक्रिया असेल तर ती यशस्वीरित्या केली जाऊ शकते आणि ह्याचं सगळं श्रेय नोबल हॉस्पिटल पुणे आणि डॉक्टर विशाल चौधरी सरांना जातं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिबिर असणार आहे सांधेदुखी आणि मणक्यांच्या विकारांतील रुग्णांसाठी, म्हणजे मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका, स्पायनल कनाल स्टेनोसिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, मणके सरकणं आहे, हाडांची ठिसूळतेमुळे मणक्यांची फ्रॅक्चर्स आहेत, ह्या सर्व मणक्यांच्या विकारांच्या रुग्णांसाठी शिबिर आहे, ज्या अंतर्गत आपल्याला 50% सवलत कन्सल्टेशनमध्ये आणि 30% सवलत तपासण्यांमध्ये असणार आहे. आणि तसंच जे रोबोटिक उपचार आहेत किंवा नवीन स्वरूपाचे दुर्बीण लेझरचे उपचार आहेत त्यामध्ये सुद्धा सवलत असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान आता मणक्यांच्या उपचारांमध्ये आणत आहात, ज्याच्यामध्ये दुर्बिणीचा रोल किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीचा रोल खूप आहे आणि ह्याच्यामध्ये आता 3D नॅव्हिगेशन वापरलं जातं, रोबोटिक उपचारही केले जातात. तर ह्यांचा फायदा कसा होतो रुग्णांना, काय सांगता येईल? आम्ही जे मणक्यांमध्ये स्क्रू किंवा काही मेटल इन्सर्ट करतो त्यावेळेला मणक्यांमधली त्यांची पोझिशन किंवा त्याची अचूकता रोबोटिक माध्यमातून अगदी छान प्रकारे ठेवली जाते आणि पेशंटला कमीत कमी कॉम्प्लिकेशन्स त्याचे दिसून येतात. पेशंटला ऑपरेशन नंतर वेदना होत नाहीत किंवा कमी कापा असल्यामुळे खूप कमी वेदना होतात. पेशंटचा रक्तस्राव कमी होतो, पेशंट लवकर रिकवर होतात. हॉस्पिटलमधून सुद्धा लवकर डिस्चार्ज होऊन ते आपल्या कामाला पूर्ववतपणे लवकर सुरुवात करू शकतात.
आणि हे सर्व आधुनिक उपचार आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत नोबल हॉस्पिटल हडपसर पुणे या ठिकाणी. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचे की पुढील 1 महिन्यासाठी संधिवात, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार असलेले रुग्ण ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखी आहे, सायटिका आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, स्पायनल स्टिनोसिस आहे, मणक्यांची फ्रॅक्चर्स आहेत, मणके सरकणं म्हणजे स्पॉन्डिलोलिस्थेसिस आहे, ह्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसंच पाठीला बाक किंवा कुबड असणारे रुग्ण, खुब्याची सांधेदुखी असणारे रुग्ण ह्यांच्यासाठी सुद्धा हे शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत आपल्याला 50% सवलत आहे कन्सल्टेशनमध्ये, 30% तपासण्यांमध्ये सवलत आहे, MRI सारख्या तपासण्या आहेत किंवा त्याच अनुषंगाने पुढे जाऊन उपचार जे लागणार आहेत रोबोटिक, दुर्बीण, लेझर ह्यामध्ये सुद्धा सवलत असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या अनुषंगाने मला अर्थातच विचारायचं आहे की स्पायनल कॅनल स्टिनोसिस म्हणजे नक्की काय आणि हे उतार वयात जास्त होतं का, काय सांगता येईल? यामध्ये प्रामुख्याने पेशंटला कमरेचे दुखणे किंवा मानेचे दुखणे असते, पण त्यासोबतच सर्वात जास्त त्रास होणारा असतो तो म्हणजे पायामध्ये. जास्त वेळ पेशंटला उभे राहता येत नाही किंवा जास्त वेळ चालता येत नाही. काही अंतर चालल्यानंतरच पेशंटला बसायला लागते किंवा थांबायला लागते आणि पेशंटला कंटिन्यू पायामध्ये अशा हेवीनेस किंवा मुंग्या किंवा बधिरपणा असा चालू असतात. पेशंट 60 ते 70% पेशंट ऑपरेशनची गरज नसता बरे होऊ शकतात. काही पेशंट जे याच्याने बरे होत नाही त्यांना मात्र ऑपरेशनची गरज भासते. ऑपरेशनमध्ये आमच्याकडे लागणाऱ्या सोयीसुविधा म्हणजे दुर्बिणीने केलेली शस्त्रक्रिया, तसेच हाय मॅग्निफिकेशनने मायक्रोस्कोपने केलेल्या शस्त्रक्रिया यामध्ये खूप उपयोगी ठरतात. जर हा त्रास स्पॉन्डिलोलिस्थेसिस सोबत असेल तर रोबोटिक सिस्टमने केलेली शस्त्रक्रिया यामध्ये अगदी अचूक ठरते. त्यामुळे पेशंटला कोणतेही कॉम्प्लिकेशन न होता पेशंट अगदी पूर्णपणे बरे होऊ शकतात. सर, या अनुषंगाने अर्थातच पुढचा प्रश्न मला स्पॉन्डिलोलिस्थेसिस विषयी आहे, कारण आपण आता उल्लेखही केलात की स्पायनल कॅनल स्टिनोसिसच्या रुग्णांना बऱ्याचदा हा आजार त्याच्यासोबत असण्याची शक्यता असते. तर स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे काय आधी सांगा आणि त्याचे उपचार कसे केले जातात? लक्षणांमध्ये प्रामुख्याने लिस्थेसिसच्या पेशंटला महत्त्वाच्या पायापेक्षाही कमरेमध्ये किंवा मानेमध्ये खूप जास्त त्रास होत असतो. कंबरदुखी त्यांना प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळून येते. त्यांना जास्त वेळ बसता येत नाही किंवा जास्त वेळ बसल्यानंतर त्यांची कंबर अतिशय भरून जाते आणि त्यांना वारंवार त्यांची पोझिशन चेंज करायला लागते. ही प्रामुख्याने लिस्थेसिसची लक्षणं ठरतात. ज्या पेशंटला जास्त त्रास नसेल ते पेशंट फिजिओथेरपी आणि काही मेडिसिन्स याच्याने सुद्धा रिकवर होतात. घ्यावयाची काळजी किंवा रेग्युलर करण्याचे व्यायाम याने सुद्धा बऱ्याचशा पेशंटला आराम मिळतो. ज्या पेशंटला त्यापेक्षाही जास्त त्रास असतो त्या पेशंटला आमच्याकडच्या आधुनिक ट्रीटमेंट पद्धतीने ज्यामध्ये आधुनिक पद्धतीचा मायक्रोस्कोप, मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी किंवा रोबोटिक सिस्टम यामध्ये केल्या जाणाऱ्या सर्जरीने अस्थिर मणक्यांमध्ये स्थिरता प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि पेशंटला कमीत कमी कॉम्प्लिकेशन होऊन पेशंट लवकर रिकवर होतात. आणि याच हेतूने नोबल हॉस्पिटलने एका शिबिराचं आयोजन केलेलं आहे मणक्यांच्या विकाराच्या रुग्णांसाठी आणि सांधेदुखीसाठी, गुडघेदुखीसाठी, ज्या अंतर्गत आपल्याला 50% सवलत आहे विशेष करून कन्सल्टेशनमध्ये आणि 30% सवलत असणार आहे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणजे निदानामध्ये. त्याचप्रमाणे उपचारांमध्ये सुद्धा विशेष सवलत असणार आहे रोबोटिक उपचारांमध्ये. तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच माझा पुढचा प्रश्न आहे तो आहे मणक्यांची फ्रॅक्चर्स. तर ह्यासाठी काय उपचार आहेत? मणक्यांमध्ये जास्त ठिसूळपणा असल्यामुळे सिंपल ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे मार न लागता सुद्धा किंवा वागताना सुद्धा, काही उचलताना सुद्धा हे मणक्यांना फ्रॅक्चर होऊ शकतात आणि प्रचंड अशा वेदना होऊ शकतात. अशा पेशंटला वेदना भरपूर असतात. असे पेशंट बसूनच राहतात किंवा जास्त वेळ त्यांना बसता येत नाही. बेडवर सुद्धा कूस बदलताही येत नाही वेदनांमुळे. आपण या व्हिडिओमध्ये बघूयात की कशा प्रकारे आपण कमीत कमी छेदातनं फक्त निडलद्वारे फ्रॅक्चर असलेल्या मणक्यांमध्ये सिमेंटचे इंजेक्शन देत आहोत आणि सिमेंटचे इंजेक्शन दिल्यानंतर तो मणका अगदी मजबूत होतो आणि तसेच पेशंटचे दुखणेसुद्धा लवकर कमी होते. पुढील 1 महिना संधिवात, गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारांसाठी शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत मानपाट कंबरदुखी आहे, स्लिप डिस्क आहे, सायटिका आहे, स्पायनल कॅनल स्टिनोसिस आहे, स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे मणके सरकणं आहे किंवा मणक्यांची फ्रॅक्चर्स असोत, मणक्यांचा TB असो, सर्व मणक्याच्या विकारांच्या रुग्णांसाठी हे शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत आपल्याला 50% सवलत आहे कन्सल्टेशनमध्ये, 30% निदानामध्ये आणि उपचारांमध्ये सुद्धा सवलत आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच माझा पुढचा प्रश्न आहे की मणक्यांमध्ये होणाऱ्या गाठी किंवा ट्युमर्स आणि ह्याच्यामध्ये कॅन्सरचं सुद्धा प्रमाण असू शकतं. तर ह्याचे उपचार कसे केले जातात, काय सांगता येईल? मणक्यांच्या ट्युमरमध्ये सुरुवातीच्या काळात पेशंटला कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसत नाही. बऱ्याच वेळेला पेशंट हाताची किंवा पायाची ताकद कमी झाल्यानंतर येतात. MRI केल्यानंतर आम्हाला कळते की पेशंटला मणक्यांचा किंवा नसांचा ट्युमर आहे किंवा कॅन्सर झालेला आहे ते. अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये सुद्धा आपण आधुनिक
मायक्रोस्कोप वापरून किंवा दुर्बिणीचा वापर करून टार्गेटेड एरियावरती जाऊन तो ट्यूमर पूर्णपणे काढू शकतो. त्यामुळे कोणत्याही मणक्यांचा आजार असो आपण निराश होऊ नका. स्लिप डिस्क सायटिका, स्पॉन्डिलायटिस आहे, स्पायनल कॅनल स्टेनोसिस म्हणजे उतरवयातील पाठदुखी आहे किंवा त्याच अनुषंगाने स्पॉन्डिलोलिस्थेसिस आहे, मणक्यांची फ्रॅक्चर्स आहेत, मणक्यांचा TB आहे, मणक्यांमध्ये होणाऱ्या गाठी आहेत, कोणत्याही स्वरूपाचा मणक्यांचा आजार असो सर्वोत्तम उपचार आपल्याला आता नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. पुढील 1 महिना शिबिर असणार आहे ज्या अंतर्गत सवलत आहे आपल्याला निदान आणि उपचारांमध्ये, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीच्या बरोबरीनेच डिफॉर्मिटी करेक्शनमध्ये सुद्धा विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. म्हणजे मणक्यांच्या विकारांमध्ये विशेष करून जे आपल्याला पाठीला आलेलं बाक किंवा कुबड आहे आपण ज्याला म्हणू सोप्या भाषेत, तर हे आपल्याला आता बरं करता येऊ शकतं. ज्याला कायफोसिस, स्कोलियोसिस असे वेगवेगळे आजार आपल्याला दिसतात. तर ह्याविषयी आम्हाला आधी सांगा आणि कोणकोणते उपचार त्याच्यामध्ये केले जाऊ शकतात, काय सांगता येईल? सुरुवातीच्या उपचार पद्धतीमध्ये ऑपरेशन न करता फक्त बाहेरून पेशंटला ब्रेसेस किंवा बेल्ट देऊन पेशंटला ट्रीटमेंट पद्धती दिली जाते. जर त्यामध्ये पेशंटला फरक पडत नसेल तर मग शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. शस्त्रक्रिये किंवा ऑपरेशनमध्ये सुद्धा यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत. मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी किंवा मायक्रोस्कोपिक सर्जरीमुळे असे डिफॉर्मिटी करेक्शन्स खूप चांगल्या प्रकारे आणि सोपे झालेले आहेत. यामध्ये बरेचसे मोठे भाग एकाच सेटिंगमध्ये 2 सेटिंग न लागता एका सेटिंगमध्येही करता येणं शक्य झालेलं आहे. मणके सरकणं आहे एकमेकांवरती किंवा त्याच अनुषंगाने आपल्याला मणक्यांची फ्रॅक्चर्स आहेत, TB आहे, मणक्यांमधले ट्यूमर्स आहेत आणि कायफोसिस, स्कोलियोसिस सारखा मणक्यांना आलेलं बाक किंवा पाठीला आलेलं कुबड, ह्या सर्वांवरती आता सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. पुढील 1 महिना विशेष शिबिर असणार आहे सांधेदुखी आणि मणक्यांच्या विकारांच्या रुग्णांसाठी, ज्या अंतर्गत विशेष सवलत आहे आपल्याला निदान आणि उपचारामध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण जसं म्हणालात की आपण मणक्यांच्या विकारांच्या बरोबरीनेच खुब्याच्या सांध्यावरती सुद्धा काम करता, कारण काही आजारांमध्ये मणके आणि खुबा दोन्ही खराब झालेलं दिसतं. काही ऑटोइम्युन आजार आहेत, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे किंवा इतरही काही आजारांमध्ये खुब्याचा सांधा खराब होतो, ज्याच्यामध्ये 2 आजार प्रामुख्याने दिसतात. एक तर फ्रॅक्चर नेक फिमर म्हणजे उतारवयात हाडांच्या ठिसूळतेमुळे पडल्यानंतर होणारा फ्रॅक्चर, आणि दुसरा आहे एव्हियन म्हणजे अव्हेस्क्युलर नेक्रोसिस, ज्याच्यामुळे खुब्याचा सांधा खराब होतो. तर कशा रीतीने ह्याच्यात उपचार केले जाऊ शकतात, काय सांगता येईल? अशा पेशंटला आपण पेशंटच्या वयानुसार ट्रीटमेंट पद्धती देत असतो. 70 किंवा 75च्या वरती फक्त पेशंटचा बॉल बदललं जाणं किंवा हेमी आर्थ्रोप्लास्टी असे आपण करत असतो. जे पेशंट्स 75च्या अगोदर असतात किंवा लहान असतात त्या पेशंटला पूर्ण खुबा बदलणं किंवा पूर्ण हिप जॉईंट रिप्लेसमेंट करणं हा खूप फायद्याचे ठरते. जनरली एव्हियन हे तरुण पेशंटला किंवा 45च्या आतमध्ये असणाऱ्या पेशंटला जास्त प्रमाणात दिसून येते. बऱ्याच वेळेला पेशंटचा दुखणं जर जास्त प्रमाणात नसेल तर त्या पेशंटला काही इंजेक्शन्स किंवा काही मेडिसिन्स देऊन आणि काही घ्यावयाची काळजी आणि एक्सरसाइज सांगून पेशंटचे पेन कमी होते. काही प्रमाणावरच्या पेशंटला डिकम्प्रेशन सर्जरी असे सुद्धा लागते, ज्यामध्ये जो भाग खुब्यातला कुजत असतो त्या भागाला आम्ही काढून घेऊन त्याच ठिकाणी बोन मॅरो इंजेक्ट करत असतो आणि बऱ्यापैकी प्रमाणात त्या पेशंटला चांगल्या प्रकारे फरक पडतो. काही पेशंटला त्या माध्यमातून ज्या पेशंटला फरक पडत नाही त्या पेशंटसाठी मात्र टोटल हिप रिप्लेसमेंट हे अगदी चांगले आणि सोपे ऑप्शन्स उपलब्ध आहे. आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेशंट लवकर बरे होतात, त्यांना लवकर कामावर रुजू होते. एस्पेशली जे तरुण पेशंट आहेत त्यांच्यासाठी लवकर कामावर रुजू होणं खूप सहजपणे शक्य आहे. खाली मांडी घालून बसता येणं किंवा सर्व ॲक्टिव्हिटी करणं रोबोटिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहजपणे करता येणं शक्य झालेलं आहे. आणि याचबरोबरीने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे की कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, म्हणजे ज्याच्यामध्ये गुडघेदुखी आहेच प्रामुख्याने, पण खुब्याची सांधेदुखी आहे किंवा कोणत्याही स्वरूपाचा मणक्यांचा विकार असो, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, स्पायनल कॅनल स्टेनोसिस, स्पॅन्ड्युलोलिस्थेसिस म्हणजे मणके सरकणं आहे, मणक्यांची फ्रॅक्चर्स, मणक्यांचे TB, ट्यूमर किंवा त्याच अनुषंगाने पाठीचा बाक किंवा कुबड, कोणत्याही स्वरूपाची समस्या असो, आता सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला मिळणार आहेत नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. पुढील 1 महिना विशेष शिबिर असणार आहे ह्या सर्व रुग्णांसाठी, ज्या अंतर्गत 50% सवलत आहे. आपल्याला कन्सल्टेशनमध्ये 30% सवलत, निदानामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये MRI सारख्या चाचण्या आहेत आणि उपचारांमध्ये सुद्धा सवलत असणार आहे. मायक्रोस्कोप, एंडोस्कोप, त्याच अनुषंगाने रोबोटिक उपचार आणि दुर्बीण लेझरच्या उपचारांमध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर नंबर बघत आहात, नोबल हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर विशाल चौधरी सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.